नाव सांगा आपलं. माझं नाव सदानंद उदयवान गायवट, हं. मुक्काम माळेगाव, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. काय करता सर आपण? शेतीच करतो. शेती करता म्हणून आपण फॅमिली सोबत इथं आलेलं फॅमिली सोबत इथं आलो. बर. आपण दरवर्षी येता का? दरवर्षी नाही, याच वर्षी आलो. पहिलं वर्ष. पहिलं वर्ष तर म्हणजे आपल्याला का वाटलं बा जावं म्हणून? गाव म्हणून अभिमान आहे बाबासाहेबांचा मला, हं. त्याच्यामुळे आम्ही इथं म्हणजे आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांनी जे केलेलं जे लढाई केली होती त्यांना म्हणजे त्यांच्या प्रती आपण अभिवादन करण्यासाठी तुम्ही आलेले आहे. तुम्ही काय बोल? मी पण त्याच्यासाठी आली. बरं. मी मुंबईला पण जाते आणि नागपूरला पण जाते. बरं. बुद्धगयाला पण बुद्ध गेले बघायला होते. हं. पूर्ण करून आले. आता हेच हे राहिलं. राहिलं. भीमा कोरेगाव पण केलं. बर. या वर्षीपासून आता हे पण चालू झालं. बर. धन्यवाद. नमस्कार. बर. सर आपण भीमा कोरेगावला कधी आले होते? बरं, आज सकाळी आले आणि वंदन करून आपण हे जे पुस्तकं घेऊन आहेत हे कशाच्या पुस्तकात आणि आपल्याला ही पुस्तकं का घ्यावं वाटते सर? बाबासाहेब सर्व खंड आहे ते त्यांची झाली आपली त्यामुळे जे जे मुद्दे होते देशातून राज्यातून प्रत्येक जिल्ह्यामधून इथं आपला भीमनुयायी बहुजन समाज येतो. तर आपण त्यांना काय संदेश द्याल सर? शिक्षण घेऊनच सर्व एकत्र सरांनी सांगितलं शिक्षण घेतलं तर आपली प्रगती होईल. बाबासाहेबांचा संदेश सर्वांनी अनुसरण केला पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. धन्यवाद सर. जय हिंद. सर माझं वयाचे 20 वर्ष म्हणजे याच्यामध्ये आपण धम्मचर्यासाठी आपलं आयुष्य समजा हे अर्पण केलेलं आहे. वारसा आहे म्हणजे आमच्या एरियामध्ये तो वारसा आहे प्रत्येक जण म्हणजे आमच्या सौंदर्य आहे आमची बरोबर त्यांची पण सुद्धा सैनिक आहे. प्रेरणा घेतली पाहिजे आणि योगदान दिलं पाहिजे. आपण त्यांच्यासाठी एवढी सेवा देतो. ज्या अनुयायांनी अभिवादन केलेलं आहे बोलता सर. रत्न
दादा जय भीम. जमीन साहेब कुठून आले आपण? आम्ही जळगाववरून आलो सर. बर, जळगाववरून. गाव कुठलं तुमचं जळगाव मध्ये? जळगाव मध्ये मसावत गाव आहे. बर. नाव काय दादा आपलं? माझं नाव समाधान सुरवाडे. बर. काय करता आपण? सर मी शिक्षक आहे. बर. कुठल्या शाळेवर सर कॉलेज? खरं तर मी पुण्यामध्ये 25 वर्षापासून शिक्षक इथेच आहे. बर माझं मूळ गाव तिकडे जळगाव. बर, म्हणजे पुण्यामध्ये आपण शिक्षक आहात. हा, आता सर मला सांगा, आपण भीमा कोरेगावला मग दरवर्षी येत असतात? दरवर्षी म्हणजे जवळजवळ 25 वर्षापासून मी दरवर्षी इथे असतो. बर, ठीक आहे. तर सर आता आपण भीमा कोरेगाव इतिहासाबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा. सर आता या परिसरामध्ये मी गेल्या 25 वर्षापासून राहतोय. ज्यावेळेस मी सुरुवातीला आलो त्यावेळेला साधारण संख्या खूप कमी असायची. म्हणजे 25,000-30,000च्या आसपास बर, संख्या. तरी मोजकं कोणत्या वर्षी हा. अंदाजे तरी? 2007-8 पासून मी या परिसरामध्ये तरी आहे. तर त्यावेळेस मी जेव्हा सुरुवातीला आलो तर मला माहिती नव्हतं की या भागामध्ये असं काहीतरी आहे. पण जेव्हा मी इथे आलो त्यानंतर मला माहिती झालं की ते आपलं एक विजयस्तंभ आहे आणि अशा प्रकारे काहीतरी कार्यक्रम होतो. पण पहिल्यांदा मी या परिसरात आलो, आता बघितलं की काही लोक होते त्याप्रमाणे जे आज जे स्वरूप आहे पूर्वी ते स्वरूप नव्हतं. बर. तर आज मोठ्या प्रमाणात लाखो मध्ये लोक येतात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा शासनाकडून किंवा आता ज्या दिल्या जात आहेत त्या पूर्वी नव्हत्या सर. आता लोक येत आहेत सर या समाज, आपल्या समाजाचे काही इतर समाजाचे सुद्धा. तो खर तर या स्मारकाचं किंवा या आपल्या जयस्तंभाचा इतिहास काय हे लोकांना माहित असणं गरजेचं आहे. आणि त्याचं प्रबोधन अजूनही लोकांना झालेलं नाही असं मला असं काही कळतं. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगा, प्रबोधन होईल असं लोकांचं. सर हा जो जयस्तंभ उभा केलेला आहे, हा जयस्तंभ 1818 मध्ये जी लढाई कोरेगाव भीमामध्ये झाली 1 जानेवारी 1818 मध्ये, तर त्यावेळेला इंग्रजांच्या म्हणजे सैन्यामध्ये आपले काही म्हणजे महार शूरवीर जे 500 महार होते, त्या 500 महारांसोबत जे काही पेशवे होते त्या पेशव्यांच्या 25,000 सैन्य, त्या दोघांमध्ये हे इथे जी लढाई झाली त्या लढाईमध्ये आपल्या इंग्रज सैन्यासोबत म्हणजे महाराजांच्या त्या 500 लोकांना सोबत घेऊन ही लढाई इथे जिंकल्या गेली. पण आता ती लढाई जिंकल्या गेली म्हणजे काय, तर मग ते जिंकल्यानंतर इंग्रजांनी काय केलं की त्यांच्या जे शहीद झाले या लोकांनी इथं आपल्या प्राणाचे बलिदान दिलं त्यांच्या स्मरणार्थ हा स्तंभ इथे उभा केला आणि त्यांची नावं सुद्धा त्या बाजूला ती कोरलेली आहेत, इंग्रजांनी लिहिली. पण आपल्या समाजातील लोकांनी त्यामध्ये 500 लोकांनी जे आहुती दिली, बलिदान दिलं, त्याच्या मागचं काहीतरी आणखी एक वेगळा इतिहास होता. तो इतिहास असा होता की त्या काळामध्ये पेशव्यांच्या दरबारी किंवा पेशव्यांच्या त्या राजसत्तेमध्ये आपल्या ज्या अस्पृश्य लोकांना किंवा महाग या बाकी लोकांना जी हीन दर्जाची वागणूक दिली जात होती ती मात्र म्हणजे इतकी खालच्या दर्जाची होती की ती आज म्हणजे अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येईल अशा पद्धतीची ती वागणूक होती. आणि असं ऐकण्यात येते की आपण म्हणजे ऐकण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की ती एक जाती अंताची लढाई होती. थोडक्यात आपण आपल्याच जे पेशवे आपले भारतीय होते त्यांच्या विरोधात नाही तर आपण एका जातीय विरोधात लढलोय आणि ते जाती विरोधाची लढाई आपण जिंकण्याचा प्रयत्न केला तो जिंकलोय. आणि म्हणून त्या म्हणजे त्या लढाईमध्ये जे शहीद झाले त्या लोकांना, त्या शूरवीरांना आपण मानवंदना देण्यासाठी आपण लाखोनी या इथे आपण दर म्हणजे 1 जानेवारी 1818 पासून तर आतापर्यंत आपण इथे जमा होतो. लाखोंचा जो समुदाय येतो तुम्ही बऱ्याच वेळा बघतो सर की आजूबाजूला आपण बघा त्या पुलाच्या बाजूला बघा याच स्तंभाच्या काही प्रतिकृती दोन्ही बाजूला लावल्या. आपले लोक येतात तिथे नमस्कार करतात, लोक ठेवतात ना, असं म्हणजे अनभिज्ञ असतात. लोकांना अजूनही 10 पैकी 2 लोकांना हे माहिती नाही की नक्की काय. हा आपले लोक जात आहेत आणि म्हणून आपण जायचं, पाया पडायचं आणि निघून यायचं, मानवंदना द्यायचं, निघून यायचं. पण खरं तर त्याच्या मागची पार्श्वभूमी काय ही लोकांना माहिती झालं पाहिजे. आपण देव पूजण्यासारखं पूजत नाही, आपल्या इथे नारळ फोडायचं नाही, इथे काहीही करायचं नाही. आपल्याला आपल्यासाठी आपण जे उभे आहोत, आपण आपल्याला जे मिळतंय त्याच्या माग यांचं बलिदान आहे, त्यामुळं आपण यांना मानवंदना देण्यासाठी इथे येतो. हे सगळं म्हणजे आपल्या समाजातल्या नाही तर प्रत्येक म्हणजे भारतीय समाजात प्रत्येकालाही माहिती झालं पाहिजे. कारण आजही बघा की समाजामध्ये अजूनही काही लोकांमध्ये हा संभ्रम आहे किंवा एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम पसरवला जातो की ही लोक तिथे जातात आणि इंग्रजांच्या बाजूने लढून आणखी आपलं म्हणतात की तुम्ही म्हणजे जिंकले आणि त्याचा वेगळा गवगवा केला जातो. कुठेतरी याच पार्श्वभूमीचा फायदा घेऊन समाजामध्ये आणखी जातीय तेढ निर्माण केला जातो.
बरं सर, मला सांगा, आपण भीमा कोरेगावला येता, दरवर्षी येता, 25 वर्षापासून आपण येता, तर आपल्या मूळ गावी आपण जात असाल, Yes. बरोबर आहे? तर मूळ गावी याच्याबद्दल आपण आपला पेशा शिक्षकी पेशा हो आहे, हो, हो. तर काही प्रबोधन वगैरे करता का? मी निश्चित सर गावाला गेल्या म्हणजे गावाकडे गेल्यानंतर बऱ्याच लोकांना ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे आता काय झालं की बऱ्याच ही जी उत्सुकता म्हणजे 2018 मध्ये काही दंगल वगैरे झाली, त्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की नक्की काय आहे आणि कशामुळे लोक जात आहेत. आता त्यामुळे गर्दीचा लोंढा आता वाढत चाललेला आहे. आता या लोंढ्याच्या गर्दीच्या मागे आपल्याला आता लोकांचं प्रबोधन म्हणजे येईल निश्चितच, पण ते करणं गरजेचं आहे. ज्याला ज्याला माहिती आहे त्याने ते सांगितलं पाहिजे, किंवा पुस्तकांच्या माध्यमातून, ऑडिओच्या माध्यमातून, किंवा तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून हे समाजामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलं गेलं पाहिजे. कारण जेणेकरून समाजामधली जी जातीय तेढ आहे ती निर्माण व्हायला नको, आणि हा सामाजिक सलोखाही राहायला पाहिजे. कारण याचा फायदा दुसरे काही लोक समाजकंटक घेतात आणि समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करतात. बर. तर सर, विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, या जे लढाई झाली आपल्या 1818 ला, तर या काय प्रेरणा घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि समाजाने? 1818 मध्ये ही लढाई झाली. मी अजून म्हणतो की ही लढाई म्हणजे मुळात सर असं काही जिंकण्याचं किंवा काहीतरी मिळवण्याचं माध्यम नाही. मिळवलं गेलेलं आहे, पण काय मिळवलं गेलेलं आहे तो मुद्दा महत्वाचा आहे, आणि तो समाजापर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्यातून ते प्रेरणा घेऊन इथे येऊ शकतील, किंवा त्यातून पुढे समाज चांगला, भावी म्हणजे पुढचा जो समाज आहे, भावी समाज आहे, तो चांगला घडला. या ना. हा, जय भीम मॅडम. जय भीम. आपला परिचय सांगा. मी जयमाला सोमकर, नागपूरवरून आलो आहे आम्ही. 2018 मध्ये आम्हाला माहिती झालं आणि हे आमचं पहिलंच वर्ष आहे. बर. इथे मानवंदना देण्यासाठी आलोय. बरं, कोण कोण आला आपल्या सोबत मध्ये? माझे मिस्टर आहे, माझी बहीण आहे, माझी जावई आहेत आणि एक मामे भाऊ आहे. बरं, ठीक आहे. तर इतिहासाबद्दल, भीमा कोरेगाव इतिहासाबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? नाही, सर्व याच्याबद्दल बरं. माहिती नाहीये, हा. तर जाणून घ्यायचं पण आहे. आपलं जे 1818 ला भीमा कोरेगाव इथे युद्ध झालं होतं. हा, ते माहिती आहे. हा, लढाई झाली होती. लढाई झाली होती. 28,000 पेशवे 28,000 पेशव्यांना 500 महारांनी हरवलं त्यांना. आणि विजय प्राप्त झाला विजय 1 प्राप्त. तारखेला. तेव्हापासून आपण इथं अभिवादन करायला येतो. हा. बाबासाहेब पण येत होते, अच्छा, हा, आणि तेव्हापासूनच आपल्याला माहिती झालं. माहिती झालं. तेव्हापासून समाज परराज्यातून, राज्यातून, विदेशातून, देश विदेशातून इथं अभिवादन लोक करण्याला येतात. हा. येतात. नरेंद्र तागडे, आम्ही नागपूरवरून आलेलो आहोत. आमचं पहिलंच वर्ष आहे इथे यायचं, आणि काय म्हणते, हे दिवसाबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यासाठी आम्ही अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. सर्वांना सविनय जय भीम. आज आपण या ठिकाणी 1 जानेवारी भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमत आहोत. त्याची पूर्वतयारीच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुका संपूर्ण कार्यकारिणी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. खऱ्या अर्थानं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि यामध्ये मोलाचा जे वाटा असतो तो भारतीय बौद्ध महासभेचा असतो. त्या अनुषंगाने संपूर्ण तालुक्यांना, पुणे जिल्हा पूर्वच्या, ही जबाबदारी दिलेली असते, आणि त्यातील आमच्याकडे सुद्धा खूप महत्वाची जबाबदारी या ठिकाणी दिली होती. आम्ही सुद्धा तालुक्यामधून या अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळजवळ 50,000 रुपयाची वर्गणी या ठिकाणी जमा केलेली आहे, आणि निश्चितच त्या सर्व देणगीदारांचं मी तालुका कार्यकारिणीच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. निश्चित अभिवादन करण्यास येणाऱ्या सर्वच या अनुयायांच्या मध्ये एक वेगळी आशा आणि संकल्प असतो. नवीन वर्षाचा संकल्प करत असताना शूरवीरांच्या या भूमीमधून आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये सहभागी झाले पाहिजे, या उद्देशाने लोक या ठिकाणी येत असतात. आणि नक्कीच हा जो उत्सव या ठिकाणी सुरू झाला होता, हे जे अभिवादन सुरू झालं होतं, त्याची तीव्रता किंवा त्याचं मोठेपण आता वाढलेलं आहे, आणि निश्चित आपण सर्व त्याचे सर्व भागीदार आहात. आम्ही सुद्धा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी उपस्थित राहून या विजयस्तंभाला उद्याही अभिवादन करणार आहोत, आणि भारतीय बौद्ध महासभेच्या या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहोत. निश्चित आमच्या कार्यकारिणीतील सदस्य आनंद डोळस यांचं गाणं सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होणार आहे, दरारा भीमाच्या पोरांचा. तर ते गाणं सुद्धा आपण ऐकायला आणि त्याला फॉलो करायला, लाईक करायला विसरू नका, अशा पद्धतीचं आपल्याला आव्हान करतो. आणि या 1 जानेवारीच्या अभिवादन सभेच्या निमित्तानं, अभिवादन
दिनाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.